सोलापूर महानगरपालिकेचे रोजंदारी आणि बदली कर्मचारी लवकरच कायम होतील अशी शक्यता आहे। येत्या 20 जुलैच्या सर्वसाधारण सभेत सकारात्मक प्रस्तावास मान्यता देऊन शासनाकडे त्वरित पाठवण्याचा निर्णय महापौर पदाधिकारी आणि प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत झाल्यामुळे महानगरपालिकेतील 249 कर्मचारी येत्या 15 ऑगस्ट पर्यंत कायम होण्यास कोणतीच अडचण नसल्याची माहिती कामगार नेते अशोक जानराव यांनी दिली। स्थानिक पातळीवर महापौर आयुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचं एकमत झाल्यानं त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच आमदार देवेंद्र कोठे यांच्या सकारात्मक पाठपुराव्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांना लवकरच सुखाचे दिवस येणार असल्याचं जानराव यांनी म्हटलेलं आहे। महानगरपालिकेमधील कामगार कर्मचाऱ्यांच्या मागण्याच्या संबंधानं माननीय महापौर साहेबांनी उपमहापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन चाकोते मॅडम, देवकते मॅडम, उपमहापौर त्याचबरोबर सभागृह नेता नरेंद्र काळेसाहेब यांच्या समवेत माननीय आयुक्तांचे आणि त्यांचे सगळे अधिकारी यांच्या समवेत युनियनचे पदाधिकाऱ्याबरोबर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं 249 रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्याने या प्रश्नावरती ताबडतोबीने निर्णय व्हावा या संबंधानं जवळजवळ पाऊण तास आयुक्तांना आणि महापौरांना या बाबतीमध्ये संघटनेच्या वतीनं मी कथन केलं आणि सांगितलं की गेली 30 वर्ष झाले हे लोक काम करत आहेत। या लोकांना सेवेत कायम करण्याच्या संबंधानं महापालिकेच्या पी शिवशंकर साहेबापासून ते कोंबाशे साहेबापर्यंत सगळ्यांनीच महाराष्ट्र शासनाला जी पत्र दिलेली आहेत ही पत्र नकारात्मक दृष्टिकोनातून दिलेली पत्र आहेत आणि ही नकारात्मक दिल्यामुळं या 249 कामगारांना सेवेत कायम करता आलं नाही। आता माझं म्हणणं असं आहे की सकारात्मक आपल्याला जर करायचं असेल तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आम्हाला दाखला देता, सर्वोच्च न्यायालयानं निर्बंध घातलेले आहेत म्हणून सांगता मान्य, त्याचबरोबर 35% 8 हे जे निर्बंध म्हणता हे बी मान्य आम्हाला। या पद्धतीनं तुम्ही जी निर्बंध सांगितलेले आहेत हे निर्बंध सगळ्या महापालिकांना लागू आहेत। विशेष करून आयुक्त ओंबाशे साहेब यांनी या सेवकांना सेवेत कायम करतो म्हणून आम्हाला शासनाकडून अनुदान द्यावं पगारासाठी ही मागणी अनाठ आहे आणि कधीच पूर्ण होऊ शकत नाही। अशा मागण्या घातल्यामुळे रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करता आलेलं नाही। तर आता नव्यानं माननीय महापौर आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मान्य केलं की येत्या सोमवारी अशा पद्धतीचा ठराव नाही, नव्यानं ठराव करूया आणि या नव्यानं ठराव केल्यानंतर तो शासनाकडे पाठवून या सेवकांना सेवेत कायम करूया। कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध हे लागू जरी असले तरी आपल्याकडं 15 मलेरियाचे कर्मचारी परवाच कायम केले। त्याचबरोबर 134 घंटागाडीवरच्या कामगारांना सेवेत कायम करण्याचा औद्योगिक न्यायालयाने निर्णय दिला। त्याचबरोबर लिंक वर्करला 41 लिंक वर्कर आहेत त्यांनासुद्धा सेवेत कायम करण्याचा आदेश केला आहे औद्योगिक न्यायालयानं। तर हे सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध असताना अशा पद्धतीनं काम होत आहे, ह्यांना निर्बंध नाहीत का असा प्रश्न केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये सोमवारी पुन्हा एकदा बैठक घेऊया आणि या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे येत्या 20 तारखेच्या बोर्डात रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव सकारात्मक प्रस्ताव पाठवून द्यायचं त्यांनी कबूल केलं, त्यामुळे आमचं समाधान झालेलं आहे। दुसरं या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।